त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करण्यासाठी महाकुंभमेळा क्षेत्रात भाविकांची प्रचंड गर्दी। आतापर्यंत सुमारे 41 कोटी भाविकांनी केले पवित्र स्नान। फेब्रुवारी महिन्यातच यंदा उन्हाळ्याची चाहूल। 24 तासांमध्ये सोलापूरमध्ये उच्चांकी 36 अंश तापमानाची नोंद। महाराष्ट्रातील तापमानात कमाल आणि किमान चढउतार राहण्याचा अंदाज। मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा खालावली। मुंबईत हवेचा निर्देशांक मध्यम श्रेणीमध्ये नोंदवण्यात आला। यामुळे असंख्य मुंबईकरांना सध्या प्रदूषणाचा त्रास। मुंबई महानगरपालिकेने गेल्या काही वर्षात मोठ्या रकमेचे प्रकल्प हाती घेतले, पण काही प्रकल्प निधीच्या प्रतीक्षेत आहेत। मुद्रांकन शुल्क नोंदणीमधून मिळणाऱ्या निधीचा काही भाग पालिकेच्या प्रकल्पासाठी मिळावा, पालिकेचे प्रयत्न। मध्य रेल्वेने रोहा यार्डमधील पायाभूत सुविधांसाठी मंगळवारी घेतला ब्लॉक। कोकणातील रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार। कोकण रेल्वे मार्गावरील काही गाड्या उशिराने धावतील, त्यामुळे प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचण्यास विलंब होणार। मुंबईत आणखी 7 ठिकाणी नवीन अग्निशमन केंद्र स्थापन होणार। कांदिवली, कांजूरमार्ग, सांताक्रूज, चेंबूर आणि अंधेरी आणि सागरी किनारा मार्गालगत 2 अशी 7 नवीन केंद्र बांधण्यात येणार। त्यापैकी कांदिवली आणि कांजूरमार्ग येथील केंद्र पूर्णत्वास आली आहेत। ठाण्यातील कोलशेत परिसरातील खारफुटी क्षेत्रामध्ये सीआरझेड नियमांचं उल्लंघन करून त्यावर राड्या-रोड्याचा बेकायदा भराव करण्यात आला। वनशक्ती संघटनेकडून उघड करण्यात आलाय। खारफुटींचा विध्वंस थांबवण्यासाठी कारवाईची गरज असल्याची नागरिकांची मागणी। राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात पार। संमेलनाध्यक्ष मुख्य अच्युत गोडबोले यांची उपस्थिती। संस्कृती मंडळ मुंबई आणि संस्कृती संवर्धन मंडळ संगरोळी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन। सांगलीत महिलांचा चंद्र नमस्काराचा विश्वविक्रम। इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बँक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली नोंद। महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय सेवा आणि योजनांचे महाशिबिर पार पडले। नांदेडच्या किनवट या ठिकाणी शिबिराचं आयोजन। समाजातील तळागाळातील व्यक्ती सुद्धा योजनांपासून वंचित राहू नये यासाठी जनजागृती होण्यासाठी महाशिबिराचं आयोजन। मराठवाड्यात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील ग्राहकांकडे थकबाकी। 53,000 ग्राहक बिल भरायला विसरले। वीज ग्राहकांना मोबाईलवरून नोटीस। रत्नागिरी जिल्ह्यात 28 कोटींची गौण खनिज रॉयल्टी थकीत। 8 तालुक्यातील 91 जणांनी थकवली कोट्यावधींची रॉयल्टी। जिल्हा प्रशासनाकडून सर्वांना बजावल्या नोटिसा। परळी थर्मल पॉवर स्टेशन बाहेर सुरू असलेले दाऊदपूर ग्रामस्थांचे उपोषण अखेर 5 दिवसांनंतर मागे। उपोषणादरम्यान थर्मल पॉवर स्टेशनच्या अधिकाऱ्यांसमवेत सकारात्मक चर्चा झाल्याने अखेर उपोषण थांबवण्यात आलं। प्रदूषण बाधित दाऊदपूरला राख उचलण्याचा कोटा 20% 50% करण्यात आला। हिंगोलीत कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं हिंगोलीत अर्धनग्न आंदोलन। शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी होणार। कर्जमाफीसाठी हिंगोलीचे शेतकरी मंत्रालयावर धडकणार। फ्रान्समध्ये आजपासून AI शिखर परिषद। पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार। या परिषदेमध्ये फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ यांच्यासह अध्यक्षपद भूषवणार। मालेगावात फोर्ट मॅरेथॉन 2025 मोठ्या उत्साहात संपन्न। ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, तरुण तरुणी अशा हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवला। तसंच विजेत्यांना सन्मान चिन्ह देत गौरव करण्यात आला। एकाच गाडीवर 4 जणांचा प्रवास। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा नंबर प्लेट नसलेल्या एकाच दुचाकीवरून प्रवास। पुणे जिल्ह्यातील नारायण गावातील व्हिडिओ व्हायरल। नवी मुंबईत आजपासून कंत्राटी कामगारांचा संप। नागरी सुविधांवर परिणाम आणि गैरसोयी होण्याची भीती। संप मागे घेण्याचा आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांचं आवाहन। यवतमाळच्या महागाव तालुक्यात वीटभट्ट्यांमुळे पर्यावरणाला धोका। सर्व वीटभट्ट्या मेन रोडला लागून असल्याने नागरिक त्रस्त। पर्यावरणाचे नुकसान होत असल्याचा नागरिकांचा आरोप। सिल्लोडमधील कोविड केअर सेंटरची इमारत धुळखात पडून लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आली होती इमारत।
छत्रपती संभाजीनगरात सर्रासपणे अवैध पद्धतीने वाळू वाहतूक सुरू. मागील काही महिन्यांपासून हा गोरखधंदा सुरू. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष. संत सद्गुरू बाळूमामा आणि हरसिद्धनाथ देवस्थानचे प्रसिद्ध भाकणूककार बाबूराव ढोणे यांचं वृद्धापकाळाने निधन. भाकणूक, धनगरी ओव्या, गीते, वालंग वादन यातून देवस्थानची महती सर्वदूर पोहोचवली. श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट आयोजित शिवजयंतीनिमित्त होणाऱ्या 11व्या डेरवण युथ गेम्सचे 10 मार्च ते 16 मार्च या कालावधीमध्ये आयोजन करण्यात आले. डेरवणमधील क्रीडा संकुलात 18 खेळांच्या स्पर्धांसाठी जय्यत तयारी सुरू. दिल्लीमध्ये राहणाऱ्या रोहिंग्या निर्वासितांना सरकारी शाळा आणि रुग्णालयांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी केंद्र आणि दिल्ली सरकारला निर्देश द्यावेत अशी मागणी करणाऱ्या एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी होणार. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. अचानक आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वाढदिवस दणक्यात साजरा. वाढदिवसानिमित्त बच्चू कडूंनी घेतली शिंदेंची भेट. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली भेट. त्रिवेणी संगमावर स्नान करून पूजाही केली आहे. काही मंदिरांना भेट देऊन नंतर त्या डिजिटल कुंभ अनुभव केंद्राची पाहणी करणार आहेत. विदर्भ ग्लोबल स्किल युनिव्हर्सिटीसाठी आता 100 एकर जागा देणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे कार्यक्षम आमदार पुरस्कार आशिष शेलारांना प्रदान. सार्वजनिक वाचनालयाच्या परशुराम सायखेडकर सभागृहामध्ये पुरस्कार सोहळा पार. एकनाथ शिंदेंनी शिरीष महाराज मोरे यांचं कर्ज फेडलं. 32 लाखांच्या कर्जाच्या विवंचनेतून केली होती आत्महत्या. शिरीष महाराज मोरे संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज होते. पुण्यात श्रीमंत दगडूशेठ गणपतीला उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त 61 किलो लाडू मोदक अर्पण. यावेळी बाप्पाची महाआरती देखील करण्यात आली. कोबीला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कोबीच्या पिकात मेंढ्या सोडल्या. जालन्यातील भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडामधील घटना. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात. बाजारात मटार स्वस्त. किरकोळ बाजारात 40 ते 50 रुपये दर. सध्या 12 ते 14 ट्रक मटारची आवक. कोथिंबीर, अंबाडी, चुका, चवळीच्या दरामध्ये वाढ. चाकवत, मुळे, पुदिनाच्या दरात घट. घाऊक बाजारात मागणीच्या तुलनेत फळभाज्यांची आवक चांगली. बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती. अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील शेतकऱ्यांकडून सोयाबीनच्या विक्रीसाठी आवश्यक कागदपत्र खरेदी विक्री संस्थेकडे जमा. मात्र ही कागदपत्र वेळेत ऑनलाईन फीड करण्यात न आल्याने शेतकरी लाभापासून वंचित. बोगस पीक विमा प्रकरणात 1814 शेतकऱ्यांची खाती होल्ड करण्याच्या सूचना. 65 सीएससी केंद्रांवरून बोगस पीक विमा भरल्याचं समोर. पैठण तालुक्यातील रब्बी पिकांवर दवबिंदूंचा सडा. यामुळे पहाटे शेत शिवारात गारवा निर्माण. वाशिम जिल्ह्यातील रिसोड आणि वाशिम कृषी उत्पन्न बाजार समित्यात हळदीची खरेदी सुरू. मात्र रिसोड बाजार समितीच्या तुलनेत वाशिम बाजारात हळदीला कमी दर मिळत असल्याने शेतकरी चिंतित. वाशिममध्ये बदलत्या वातावरणामुळे गहू पिकांवर अळींसह रोगाचा प्रादुर्भाव. यासाठी शेतकऱ्यांकडून कीटकनाशकांची फवारणी. यामुळे शेतकरी चिंतेत. वाशिम जिल्ह्यात सौर ऊर्जेमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा सुरू. दिवसा वीज मिळाल्याने पिके चांगली बहरत असून उत्पादनात वाढ होण्याची शक्यता. सांगली कृष्णा नदीच्या तीरावर सुरू झालेल्या कृष्णामाई महोत्सवाला सांगलीकरांची उत्स्फूर्तपणे गर्दी. कलश पूजन आणि साडी नेसवण्याच्या कार्यक्रमासह कृष्णामाई महोत्सवात अनेक विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. शासकीय सोयाबीन खरेदीची मुदत संपली. अमरावतीमधील नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन घरातच पडून आहेत. 2000 शेतकऱ्यांचे सोयाबीन शासकीय खरेदीपासून वंचित.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.